सध्या आपण पुणे शहरातील विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग या ठिकाणी ब्लॅक दलित पॅन्थरच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले आहे। हलगी मोर्चा हलगी आंदोलन या ठिकाणी केलेले आहे। आपल्याबरोबर संघटनेचे विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। ताई, आज या ठिकाणी जे आपण आंदोलन केलेले आहे तर आंदोलनाचं काय विषय आहे, काय सांगाल आपण? शिवाजी मार्केट जवळ गर्ल्स स्कूल आहे। त्या गर्ल्स स्कूलमध्ये मुख्याध्यापिकाने आपली मनमानी करून पोरांची रिटेस्ट दिलेल्या वेळेनुसार घेतली नाही। तिने घाई गडबडीने ते रिटेस्ट घेतला आणि पोरी नापास झाल्याने त्या पोरींची जे डिप्रेशनमध्ये गेलेले पोरी आणि त्या प्रिन्सिपलनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि शासनाने जे नियम दिलं होतं, जे GR काढलं होतं 2 महिन्याच्या अवधीमध्ये ठिकाणी ते काही करून दिलं नाही। त्यांनी केवळ परीक्षेच्या 8 दिवसाच्या नंतर ताबडतोब 22 एप्रिलला तिने परीक्षा घेतली। त्यामुळं त्या पोरींना म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासासाठी वेळ भेटला नाही, त्यांना जास्त वेळची अवधी दिली नाही, म्हणून ते पोरी कन्फ्यूज झाले होत्या आणि त्यांनी प्रश्नोत्तरचे जे पेपर होते ते प्रश्नाचे पेपरसुद्धा त्यांनी चेंज केलं होतं, म्हणून अजूनही कन्फ्यूज झाले होते। म्हणजे हा संपूर्ण जबाबदारी त्या प्रिन्सिपलाची होती, पण ती काय हलगर्जीपणा केली आणि त्या पोरांना तेवढं नापास करून टाकले। पण आता या प्रिन्सिपलांनी जे कृत्य केलं, आता प्रत्येक शाळेचा आपण विषय घेऊ तर सेंट अँथोनी शाळा जे आहे सोलापूर बाजारमध्ये, त्या सोलापूर बाजारच्या सेंट अँथोनी शाळामध्ये 9वीची मुलगी 2दा नापास झाली। तिला एवढं डिप्रेशनमध्ये ती पोरगी गेली, तिला प्रेशर आला, तिच्या आईवडिलांची तिला काळजी होती की आपल्या आईवडिलांनी एवढं गरिबीमध्ये मला शिकवण केलं, परंतु शाळेने मला नापास करून टाकलं। आणि त्यांच्या आईवडिलांनी ज्या वेळेस त्या पालकांनी प्रिन्सिपलकडं पेपर दाखवण्याची मागणी केली तर ते प्रिन्सिपलनी त्यांना ते पेपर टेस्टचे जे रिटेस्ट झालं होतं त्याचं पेपर त्यांना दाखवली नाही, म्हणून त्या पोरीला फार दुःख झाला, या गोष्टीचा अपमान झाला तिचा आणि तिने त्या मनावर घेऊन तिने आत्महत्या केला। ती घरामध्ये गळफास घेऊन तिने सुसाईड केलेला आहे। तर या गोष्टी त्या पोरांवर आणि त्या पोरांच्या डोक्यामध्ये ते पोरं किती डिप्रेशनमध्ये आहे, त्यांची मेंटॅलिटी काय आहे, त्यांचा विचार काय आहे, याचा काही विचार न करता त्या प्रिन्सिपलनी घाई गडबडीने ते तात्काळ तिने ते रिटेस्ट घेऊन कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे तिने म्हणून आमची अशी मागणी आहे की त्या प्रिन्सिपलवर कारवाई करून तिच्यावर गुन्हा दाखल करावा। त्या ठिकाणी जे आपण आंदोलन घेतले विभागीय उपसंचालक कार्यालयाच्या जवळ, तर आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपली काय मागणी असेल आणि काय पुढचं पाऊल असेल जर आपली दखल घेतली नसेल? पहिली तर ही गोष्ट आहे, आम्ही आज मागणी केलेली आहे की पोरांना प्रमोट करण्यात यावं आणि त्या प्रिन्सिपलला त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, अशी आमची 2 मागणी आहे। आणि गोष्ट अशी आहे, 2 शाळा आहे, सेल विल्सन मागं आहे आणि सेंट अँड्स हे येतं आहे, आजूबाजूलाच आहे, फक्त रस्ताचं डिवायडर आहे। आता नेमकं असं झालेलं आहे, त्या विल्सन हायस्कूलचे प्रिन्सिपल त्यांनी जे मुलं नापास झालेत रिटेस्ट घेतली, पण त्यांनी 1 महिन्याची अवधी दिली त्यांना, म्हणजे अभ्यास करण्याची त्यांना 1 महिन्याची संधी देण्यात आलेली आहे। आणि ह्या प्रिन्सिपलनी फक्त 3 दिवसाची संधी दिली। माझा हा मोठा प्रश्न आहे, वर्षातला 365 दिवस मुलं जातात शाळेमध्ये, त्यांचे आई वडील घेऊन जातात, त्यांची काय आडीनडी पैसे असतात नसतात ते काटकसर करून ते वर्ष संपूर्ण करतात आणि त्याच्यानंतर मग परीक्षा झाल्यानंतर मग रिपोर्ट येतो की नापास झाला आणि नापास झाल्यानंतर त्यांचं रिटेस्ट घेण्यात आलं होतं, पण त्यांचे आई वडील जे आहे तेही डिप्रेशनमध्ये आहे आणि छोटे मुलं तेही डिप्रेशनमध्ये आहे। ते तर आता असं आम्हाला पालकांनी सांगितलं की माझी मुलगी ती रेडीच नाही जायला शाळेमध्ये, म्हणजे एवढी मुलगी 5वीची, म्हणजे तिला आता समज आहे
पहिलं तर जनरेशन वेगळं होतं, पण आताचं जनरेशनमध्ये समज लवकर येते. म्हणून त्या प्रिन्सिपलनी जो कायद्याचा GR होता की निकाल लागल्यापासून 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही परीक्षा घेण्यात यावी, पण ह्या प्रिन्सिपलनी कायद्याचा भंग केलेला आहे. 3 दिवस फक्त अभ्यास करता दिला आणि ते मुलं परत ते नापास झालेलं आहे. ही सर्वप्रथम आणि सर्व चूक जी आहे प्रिन्सिपलची चूक आहे. आणि आमची अशी मागणी आहे की सर्व मुलांना पास करण्यात यावं आणि प्रिन्सिपलवरती गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा जर का आमची दखल काही आहिरे साहेबांनी घेतली नाही तर आम्ही मुख्य मंत्रालयाच्या गेटपाशी उपोषण लावणार आहे, हेच मी इशारा देतो. भाऊ, आज आपण बघतो ज्या प्रिन्सिपलने हा जो नियम केलेला आहे, जो कायद्याचं उल्लंघन करून हा कायदा तिने हातात घेतलेला आहे, तर अशा प्रिन्सिपलवर चौकशी झाली पाहिजे किंवा अशा प्रिन्सिपलवर कायदेशीर कारवाई पण झाली पाहिजे. या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मुलांना 1ली ते 8वीपर्यंत शिक्षण हे मोफत मिळलं पाहिजे आणि सक्तीचं मिळालं पाहिजे असं GRच शासनाने काढलेलं आहे. आणि मुलांना नापास न करता त्यांचं प्रोग्रेस कसं झाला पाहिजे हे प्रत्येक शाळेने हा विचार केला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडं शिक्षकांनी हे जातीने लक्ष घातलं पाहिजे होतं. परंतु आज जे सेंट अँन्स शाळा आहे विद्यार्थ्यांना हे नापास करण्यात आलेलं आहे आणि त्यांची एक्झाम घेऊनसुद्धा पुन्हा त्यांना त्याच वर्गात बसवलेलं आहे. तर यामुळं काय होतं आहे की या विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन बिघडलं जातं आणि ते डिप्रेशनमध्ये जाऊन ते जीवाचं काहीतरी बरं वाईट करतात. 9वीमध्ये 2 वेळा मुलगी नापास झाली, एवढं तिला शाळेने टॉर्चर केलं. ती बिचारी स्वतः घरात येऊन गळपास घेऊन तिने आपले आत्मज्योत संपवलेली आहे. तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक शाळेमध्ये हे जे काही प्रकार घडतात याकडं शासनाने शिक्षण मंडळाने हे जातीने लक्ष घातले पाहिजे. आणि आजची मुलगी हे उद्याचं भविष्य आहे. आज आपल्या भारत देशामध्ये आज मुली महिला हे उंच शिखरावरती पोचलेले आहेत. म्हणून मुलींना हे सर्व शिक्षण अंतर्गत चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, पोषक शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्याकडं विशेष लक्ष देऊन हे विशेष बाब म्हणून लक्षात घेऊन हे त्यांना नापास न करता त्यांना पुढच्या वर्गात टाकण्याची तरतूद करावी ही अशी शासनास मी मागणी करतो. भाऊ, आज या ठिकाणी बघतो, आज आपण छत्रपती शाहू महाराज जे आरक्षणाचे जनक त्यांची आज जयंती साजरी होत आहे आणि अशी जयंती साजरी होत असताना आज पुण्यामध्ये अशी घटना आपल्यासमोर येते. तर अशा घटना घडू नये म्हणून ज्या प्रिन्सिपल वर्ग आहे त्यांनी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या राजे शाहू महाराजांनी ख्रिश्चन कम्युनिटीला एवढा जागा दिल्या, शिक्षणाचा प्रसार जास्त व्हावा व त्या ठिकाणी शिक्षण काय आहे लोकांपर्यंत पोहोचावं अशा म्हणून त्यांना जागा दिल्या. त्या अशा त्या पुण्यनगरीमध्ये या पुण्यनगरीमध्ये विजेचं माहेर म्हणून हे पूर्ण भारतभर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. अशा ठिकाणी आज एक मुलगी 9 वर्षाची मुलगी स्वतःचा जीव संपवते फक्त मुख्याध्यापिक आणि शाळेच्या जाचाला कंटाळून. म्हणजे हे किती मोठी शोकांतिक आहे. आज या भारत देशामध्ये आज महिलांना 50% आरक्षणासुद्धा अशा ज्या घटना घडतात त्याला जबाबदार कोण आहे? मी तर म्हणतो गृहमंत्र्याला आम्ही आवाहन करतो या अशा शाळावर नाही का बंदी घातली पाहिजे. जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल नोंदवला पाहिजे. अशा घटना घडतात त्याला थांबवलं पाहिजे जेणेकरून आज 9 वर्षाची मुलगी आज या ठिकाणी त्याचा जीव संपला. आता येणारं भविष्य होतं, एक अधिकारी होते, एक क्लास अधिकारी होणार होती, एक आईबापाची मुलगी होती. या मुलीने आज जीव संपला. आज खूप मोठं वाईट वाटतं. मी या ईशा अहुजाला प्रथमतः मी आदरांजली वाहतो आणि या सखोल प्रकरणाची कडक आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. आम्ही एवढं बोलताना थांबतो आणि या ठिकाणी ब्लॅक पॅन्थरच्या वतीने आज हे जे आंदोलन घेतले हे खूप महत्त्वाचं आंदोलन आहे. असे आंदोलन घेतलं आहे. आज या ठिकाणी ब्लॅक दलित पॅन्थरच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि